छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. माझं तुमच्याशी बोलून झालंय. नाउ आय नीड टू टॉक टू हर. नाही, प्रथमेशला न्यायला येतोय. राहू दे की त्याला अजून 4 दिवस. आता शिंदळीचीला हे सांगायची वेळ आलेली आहे की हा रमाकांत खोत आता परत आलाय आणि त्यासाठी तू बनणार आहेस माझं लव्ह लेटर. मी जे काही सांगते ते नीट ऐकायचं, त्यात तुमचाही फायदा आहे. शेवटी मी बोललो सगळं डॉक्टरशी, अगदी स्पष्टपणे. काय म्हणाले ते? सगळ्यात आधी तुम्ही कुठेतरी बाहेर जा, जिथे फक्त तुम्ही दोघंच असाल. आणि थोडक्यात ट्रीटमेंटचा पहिला भाग म्हणून त्यांनी तुम्हाला हनीमूनला जायला सांगितलंय. ग्रेट आहे हा डॉक्टर, कळलंय त्याला. तुमच्या रिलेशनशिपचा बेसच ॲबनॉर्मल असेल तर तुमचे आयुष्य नॉर्मलवर कसे येणार? ते मला कळत नाहीये का? पण तिच्या मनात जी अढी आहे ना, ती मे बी हा डॉक्टरच दूर करू शकेल. उद्या त्यांनी तिला एकटीलाच बोलवलंय. तेच बोलतील कदाचित. आय डोंट थिंक सो. लुक आधी, शुभ्राला कोणीही कितीही समजावलं तरी शेवटी तुलाच तिला जिंकून घ्यायचंय. जे काही करायचंय ते तुलाच करायला लागणार आहे, आणि ते सुद्धा प्रेमाने. मी कधीच त्याच्यावर जबरदस्ती. तू करणारही नाहीस, आय नो यू. पण आधी तिच्या मनानेच तिच्यावर जबरदस्ती करावी असं काहीतरी कर. एवढं प्रेम कर तिच्यावर. शुभ्राने हा जो काही निर्णय घेतलाय तो तिच्या मनाने घेतलेला नाहीये. म्हणजे असं मला वाटतं, तुझ्या मनात जेवढी ओढ आहे तेवढीच ओढ तिच्या मनात सुद्धा आहे. तिने स्वतःच तिच्या भोवती काही भिंती उभ्या केल्यात. अँड आधी माइंड वेल, या भिंती तुलाच ब्रेक कराव्या लागणार आहेत. यू विल हॅव टू डू दिस. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्रेमाने. आई, ऑरेंज कलर नको, ब्लू कलर ना इथे छान दिसेल, कॉन्ट्रास्ट. कळलं तुला? अरे प्रथमेश, मला गप्प बसायला सांगतोस? किती हट्टी झालायस रे. हा नको, मी सांगितलं ना तुला. हा घे, ब्लू घे, आणि ब्लू छान दिसेल, लावून बघ. गुड बॉय. प्रथमेश, हे नाही, हा नाही लावायचा. ऐकत नाहीस म्हणजे काय? कसलायस रे तू? दे, पहिल्यांदा दे मला ते. नाही दे, हा नाही लावायचा कलर. अरे अजिबात ऐकत नाहीस. हो हो हो, काय चाललंय? हो 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 हो, सांगूया आपण. हो, काय झालं?
किती हट्टी झालाय बघ ना. मी त्याला म्हटलं हा रंग नको, निळा रंग लाव, छान दिसेल, पण नाही, त्याला हेच रंग वापरायचे जसं काही हे चित्र त्यांनी असंच असं कुठेतरी पाहिलंय. त्याचं माहित नाही, पण मी पाहिले. काय? हे जे दृश्य प्रथमेशने काढले ते मी आधीच पाहिले प्रिया, माझ्या स्वप्नात. म्हणजे मी आणि कोण ते मला माहित नाही, पण आम्ही दोघीही फुगडी घालत होतो. आणि मग कोणीतरी येऊन आमच्यावर रंग उधळला. पण मग हे चित्र प्रथमेशने कसं काढलं? मी त्याला काही सांगितलं नव्हतं याच्याबद्दल. काय चाललेलं असतं ना या मुलाच्या डोक्यात काही कळत नाहीये. वाडा कधीही पाहिलेला नसताना ह्याने त्याचं चित्र काढलं. तू म्हणतेस की तुला हे दृश्य दिसलं स्वप्नात. ह्यानंही ते पाहिलं असणार, कारण त्याने ह्याचंही चित्र काढलंय. शुभ्रा, तुझं आणि ह्याचं नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार. देवानं ना तुम्हा दोघांची वेव्हलेंथ जुळवूनच तुम्हाला पाठवले. माहित नाही प्रिया, कधी कधी मला असं वाटतं की मी या सगळ्याशी जोडली गेले. कधी कधी सगळेच अनोळखी वाटायला लागतात. असं वाटतं की मी पाण्यात आहे, पण पाण्याचा ओलावा मला शिवतच नाहीये. असं वाटतं आपण वरवर आहोत, अलिप्त. आणि कधी कधी असं वाटतं या जगातली, या काळातलीच नाहीये. शुभ्रा, शुभ्राय, अगं कुठे हरवली आहेस? आहेस कुठे तू? मला काही कळलं नाहीये. जरा नीट सांगतेस का? मलाही कळेनासच होतं. अर्थ आहे दडलेला, पण तो कळतच नाहीये. तो शोधला पाहिजे. तो शोधला पाहिजे. बाळ, बाळ, तो माणूस अजूनही आपल्या घरावर नजर ठेवून आहे रे. कोण म्हण? ते आहेस का अजून डोक्यात? अगं मग सिक्युरिटीला सांगून त्याला पकडून का देत नाही किंवा हाकलून का देत नाही त्याला? तो असा दिसत नाही रे. यु नो, बट यू कॅन फील हिज प्रेझेन्स. म्हणजे तो कुठेतरी आहे हे सतत जाणवतं. पूनम, हे जरा अतिच होतंय बरं का. यू डोंट बिलीव्ह मी ना?
बाळ, आज मी किचनमध्ये काम करत होते. खिडकीतून बाहेर पाहिलं तर हा माणूस त्या पोस्टाच्या पेटीच्या मागे जाऊन लपला. मी तसंच हातातलं काम सोडलं, धावत धावत गेले वॉचमनकडे, त्याला सांगितलं पकड त्या माणसाला. तर तो तिथे नव्हताच. तेच तेच सांगतोय मी. तू उगाच पॅरेनॉइड होतीस. मी पॅरेनॉइड होते. ठीक आहे, मग कुसुमताई, त्यांचं काय? काय तिचं काय आता? कुसुमताई आज सकाळी देवळातून येत होत्या घरी, तर आपल्या गेटपर्यंत, सोसायटीच्या गेटपर्यंत कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं. आय एम व्हेरी शुअर इट इज द सेम मॅन. पाठलाग? हो कुसुमताईचा? हो. मग तो नक्कीच ठार वेडा असला पाहिजे. बाळा, तुला मस्करी सुचते? पूनम, डोकं ठिकाणावर असलेला कुणीही माणूस कुसुमताईचा पाठलाग करेल का? आणि हे बघ, आपल्या सोसायटीला उत्तम सिक्युरिटी आहे. काळजी करण्याचं, घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. अरे पण, आणि मी उद्या घरातच आहे. मी बघतो काय करायचं ते. हा, ओके? हाय, पाऊस खूप लागला का? मग काय म्हणाले डॉक्टर? तुम्हाला माहित होतं ना डॉक्टर माझ्याशी कशाबद्दल आणि काय बोलणार आहेत ते. मग आता पुन्हा कशाला विचारताय? शुभ्रा, शुभ्रा, अगं नुसते गुण बघून चालत नाही, आणखीनही काही परीक्षा असतात. वर आणि वधू यांची नाडी एकच नाहीये ना, हे पाहावं लागतं. आजोबा, म्हणजे तुम्ही त्यांची नाडी पण तपासून बघता? काय? जाऊ दे, तुला समजवता समजवता मलाच विसरायला होईल. असं काय करता हो आजोबा? बर बर, तुझी जी कोणी मैत्रीण आहे ना, तिला माझ्याकडे पाठव. तिची आणि त्या मुलाची पत्रिका घेऊन मग बघू काय ते. आजोबा, कॉलेज पासून अफेअर आहे त्या दोघांचं, आणि आता घरचे अडून बसलेत पत्रिकेसाठी. मान्यावर असतं ग सगळं. दोघं एकमेकांना पसंत असतील ना, तर मुळातच प्रश्न येत नाही. पत्रिका बघून दोष बघितले जातात. भविष्यातल्या अडचणी सोडवता येतील का ते बघितलं जातं. जमलं तर त्यावर उपाय सुचवले जातात. आणि मी नेहमी म्हणतो बरं का, मी नेहमी म्हणतो, लग्न जुळवताना गुणांपेक्षा मन जुळणं महत्वाचं. एक्झॅक्टली. बर बाहुली, तुमच्या मैत्रिणींच्या पत्रिका आम्ही बघूच. तुमची पत्रिका कधी बघायची? आजोबा, माझी पत्रिका तुम्हीच तर तयार केलीये, मग परत परत काय बघायचंय त्याच्यात? असं नव्हे ग बाहुली, जुळवून कधी बघायची दुसऱ्या कुणाच्या पत्रिकेबरोबर? आई आले. ए ए ए ए बाहुली, लबाड, जातेस कुठे चोरासारखी? आजोबा, जाऊ दे ना तो विषय आता. नाही ग बाहुली, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात. हो, पण लग्न जमण्यासाठी एक मुलगा सुद्धा लागतो. तो कुठून शोधायचा? शोधा म्हणजे सापडेल. तो शोधेल मला, मी कशाला शोधत फिरू? प्रिया, तुलाच शोधत होतो मी. का? ते जे स्कूल ऑफ आर्ट्स कुठे आहे? व्हीटी स्टेशन समोर. का? ओके, मला जायचं तिथे. जे मध्ये? आय मीन त्याच्या बाजूला एक ऑफिस आहे, तिथे जायचं. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी आजोबा. हो, इट्स ऑल राईट माय सन. एनिवे, मी जाताना तुझ्याकडनं ॲड्रेस लिहून घेईन. हां, ओके, बाय बाय. तर मी काय म्हणत होतो बाहुली? आजोबा, जाऊ दे ना आता. मी ना जरा किचन मध्ये जाऊन हजेरी लावते, नाहीतर आई ओरडेल माझ्या नावाने. बाहुली, काय? बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्या समोर वाढून ठेवलेली असते, पण ती आपल्या दृष्टीस पडत नाही. आपण गावभर हिंडत फिरत असतो. डिड यू गेट माय पॉइंट प्रिया? लाजली लाजली.
श्रीराम श्रीराम. इट्स अ नाईस प्लेस. भाईंनी मला पर्सनली सांगितलंय, मिळत असेल तर सोडू नकोस. तो माणूस जरा मागतोय जास्ती, पण पाहू. डोंट वरी यार, भाई खेचेल त्याला खाली. अरे यू शुड सी हिम निगोशिएट. तुझे भाई आहेत ना, मीठी छुरी आहेत एकदम. आधी अरे शुभ्राला काय झालंय? कुठे काय? दुपारी डॉक्टरांकडनं आल्यापासून अस्वस्थच आहे ती. जेवलीही नाहीये नीट. मी विचारलं तिला पण फारसं काही बोलली नाही, म्हणून मग मी तो विषय काही वाढवला नाही. मगाशी प्रथमेश जायला निघाला तेव्हा त्याला सोडायलाही आली नाही बाहेर. आत्ताही तिन्ही सांजेला खोलीत अंधारात एकटीच बसली आहे. तुमच्यात काही आधी छे ग, काही नाही. खरंच काही नाहीये. तू नको ना टेन्शन घेऊस. मी बोलतो तिच्याशी. आई डॉक्टरांनी बहुतेक तो विषय काढला असणार. तू बोललास डॉक्टरांशी? नाही. शुभ्राशी? नाही. कम ऑन आधी, तू बोलायला पाहिजेस तिच्याशी. गो टॉक टू हर. आय एम जस्ट गिव्हिंग हर टाइम. इतक्या दिवसांचा रेजिस्टन्स असा एका क्षणात नाहीसा नाही होणार आहे. मी सांगितलं होतं तुला, you'll have to work your way through the wall. तिला एकटीला सोडू नकोस. डिप्रेस होईल ती. होईल. झाली आहे. रादर डिप्रेस होऊनच आली आहे. काय? तू मगाशी काय बोलत होतास? ते महत्वाचं नाहीये. तू आधी जा. गो टॉक टू हर. बोलतो, नक्की बोलतो. माझ्या आयुष्यातला हा प्रॉब्लेम आहे. मलाच सोडवायला हवा. गुंडुली, किती दिवसांनी भेटलीस ग मला. आईची आठवण नाही आली ना अजिबात? आजीकडे काय काय केलं, मस्ती केलीस ना? हे काय केलंस? हे काय? पार्वती. तिचं काय? मला नाही कळलं. विमान? तर विमानाचं काय? हा, पार्वती विमानात बसून जाणार नाही. माहितीये मला, कळलंय. शुभ्रा काकू जाणार नाही, कळलंय मला. आणि काय काय केलं आजीकडे? नवीन चित्र वगैरे काढलंस की नाही? अरे वा, नवीन चित्र आहे. मस्त काढलास, मस्त. ही कोण? पार्वती. वाटलंच होतं मला. मी तरी का विचारते देवाला माहिती. ही पार्वती आहे, पार्वती. ही कोण? ही दुसरी कोण आहे? ही प्रियाताई आहे. प्रियाताई आपली नाही. बर मग ही मी आहे का? मी आहे ही.
प्रथमेश, काय झालं रे? ए, काय झालं?